नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि माझ्यासोबत आहे सौरभ कोरटकर. आणि महत्त्वाची बातमी आहे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अगदी थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. लोकसभा निकालानंतर मोदी सरकारचा आज पहिलाच अर्थसंकल्प आहे. 3 महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे केंद्र सरकार ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहे त्या राज्यांना महाराष्ट्राला काय गिफ्ट देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. इतकंच नाही तर सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी देखील या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रेल्वे आणि संरक्षण क्षेत्राकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. त्यासाठी कोणत्या मोठ्या घोषणा होतात हे बघावं लागेल. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत. संदीप, पुढच्या काही मिनिटांमध्ये अर्थसंकल्प मांडायला सुरुवात होईल. सौरभ, खरं तर आता म्हणजे काही क्षण राहिलेले आहेत असं म्हणता येईल लोकसभेचं कामकाज सुरू व्हायला. निर्मला सीतारामन या लोकसभेमध्ये दाखल झालेले आहेत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री ही सगळी नेते देखील आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील पार्लमेंट म्हणजे संसदेमध्ये दाखल झालेले आहेत. महत्वाचं याचं संपूर्ण देशाचं आज लक्ष लागलेलं आहे, कारण विधानसभा निवडणूक आहेत. 2-3 राज्यांच्या, महाराष्ट्र आहे, हरियाणा आहे, झारखंड आहे. त्यामुळे त्या राज्यांच्या बाबतीत काही मोठी घोषणा केली जाते का याकडे लक्ष आहे. त्याचबरोबर महिला वर्ग असेल, रेल्वेबाबत आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था असेल, या सगळ्याबाबत नेमकं सीतारामन या काय घोषणा करणार याकडे लक्ष असणार आहे. 7वं बजेट हे खरं तर आहे निर्मला सीतारामन यांचं, त्यामुळे त्यांच्या नावानं रेकॉर्ड देखील एक प्रकारचं होणार आहे की त्या 7वं बजेट मानणाऱ्या त्या एकमेव अर्थमंत्री असणार आहेत देशातल्या. सौरभ, नक्कीच.